अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. मारण क्रिया तंत्र. कानिपनाथ महाराजांची एक सत्य अनुभूती. नंबर 1. गाव आणि माणूस. गावाचं नाव होतं माळेवाडी. साताऱ्याच्या डोंगर रांगेत वसलेलं एक शांत, भक्तिमय पण काहीच गूढतेने व्यापलेलं गाव. या गावात रघुनाथप्पा शिंदे नावाचा प्रतिष्ठित पण गर्विष्ठ शेतकरी राहत होता. त्याचं वय 50च्या आसपास. 300 एकर शेती, जनावरं, माणसं आणि काहीशी दहशतीची छाया. तो बोलायला कमी पण त्याचा दरारा हा मोठा होता. त्याच्या शेजारचं गाव म्हणजे नांदवडे आणि तिथला एक जमीनदार शिवाजी मोहिते, ज्याचं आप्पांशी जुनं शत्रुत्व होतं. रघुनाथरावाला वाटायचं, हा मोहिते माझ्या मार्गात आडवा येतोय, तो माझं नुकसान करतोय, त्याला संपवायलाच हवं. नंबर 2. अघोरी मार्गाची निवड. रघुनाथराव कुठल्याही धार्मिक प्रवाहातला नव्हता. त्याला श्रद्धा होती, पण ती फक्त स्वतःच्या शरीरावर. त्याच्या मनात एकच विचार होता, हा मोहिते जाईल तेव्हा माझी वाट मोकळी होईल. एके दिवशी त्याला कुणीतरी सांगितलं की कोल्हापूरच्या जंगलात एक अघोरी बाबा राहतात, जे मारणतंत्रात पारंगत आहेत. रघुनाथराव एक रात्रभर प्रवास करून त्या बाबाकडे पोहोचला. काळोख्या झाडीत चिता जळलेल्या राखेसमोर काळ्या कपड्यात बसलेला तो बाबा, डोक्यात भयानक तेज. त्याने विचारलं, कोणाचा नाश हवा? रघुनाथरावने शिवाजी मोहित्यांचं नाव घेतलं. ते बाबा म्हणाले, मारणक्रिया एकदा सुरू झाली की परत मागे फिरवता येत नाही. हा तुझा शत्रू आहे की तुझं प्रारब्ध? आप्पा म्हणाला, शत्रू म्हणजेच माझ्या मार्गात अडथळा. बाबा हसले. त्यांनी एका काळ्या मातीच्या गणपतीसमोर लिंबू ठेवले. रात्रभर हवन सुरू केले. त्यांनी सांगितलं, 7 दिवसात तुला बातमी येईल. नंबर 3. घडू लागली संकटाची मालिका. त्या रात्रीपासून रघुनाथरावच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या. जनावरं ही अचानक मरू लागली. घरात सतत झाड वाऱ्याने हलत होतं. अंगावर कोणीतरी बसल्यासारखं वाटायचं. लहान मुलं रडायची. बायकोला अचानक ताप चढला. 5व्या दिवशी रघुनाथराव स्वप्नात एक घोड्यावरून येणारा योद्धा पाहतो. त्याचं रूप तेजस्वी पण डोळे भडक. तो म्हणतो, तू ज्याच्या नाशासाठी तंत्र चालवलं आहेस त्याच्या मागे कानिपनाथ महाराज उभे आहेत. तुझी क्रिया तुझ्यावरच उलटेल. थांबायचं असेल तर शरण ये. आप्पा घाबरून उठतो. श्वास घेत नाहीये. बायको पाणी पाजते. अंग थरथरतं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, हे काहीतरी चुकतंय. मी चुकीच्या वाटेवर गेलोय. नंबर 4. कानिपनाथ महाराजांची भेट. रघुनाथराव लहानपणी सिद्धटेक जवळच्या कानिपनाथ मंदिरात आईबरोबर जायचा, पण तेव्हापासून तिथं पाऊल ठेवलंच नव्हतं. आज जेव्हा संकट डोक्यावर, तेव्हा तो धावत निघाला त्या मंदिराकडे. 2 दिवस प्रवास करून तो मंदिरात पोहोचला. तिथे शांतता होती. फक्त घंटाचा आवाज आणि एका कोपऱ्यात बसलेले पांढरे वस्त्रातले एक साधू. आप्पा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. ते शांतपणे डोळे मिटून बसलेले. काही न सांगता ते म्हणतात, मारण हे तुझं शस्त्र नव्हतं. तू तुझ्या शत्रूच्या मागे नाही तर स्वतःच्या विनाशाच्या दिशेने निघालास. पण कानिपनाथ आहेत ना, म्हणून अजून संधी आहे. आप्पा गुडघ्यापर्यंत वाकला. डोळ्यात पाणी, मनात पश्चाताप. स्वामी, मला माफ करा. मी तुम्हाला शरण आहे. नंबर 5. क्रियेचं उलटणं. साधूंनी आप्पाला उपाय सांगितले. 9 दिवस उपवास. दररोज ओम कानिपनाथाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप. मंदिरात रात्रभर ध्यान आणि शेवटच्या दिवशी गाईला चारा आणि ब्राह्मणाला अन्नदान. आप्पांनी सगळं श्रद्धेने केलं. 9व्या दिवशी त्याला पुन्हा स्वप्नात तोच तेजस्वी योद्धा दिसला. यावेळेस त्याचं रूप शांत. हातात त्रिशूळ नाही तर कमंडल होता. तो म्हणाला, तुझी परीक्षा झाली. तू शरण आलास, तुझं रक्षण केलं जाईल. पण आता जीवनभर कोणावरही रागवू नकोस. आप्पा घामाघूम होऊन उठला, पण आतून शांत. मनात पहिल्यांदा शांतता, साक्षात दैवी सत्पन्न. नंबर 6. नांदवड्याहून आलेली बातमी. दुसऱ्या दिवशी नांदवड्याहून एक माणूस आला. म्हणाला, मोहित्यांच्या घरात अचानक
त्यांचा मोठा अपघात टळला. पण त्यांनी गावात एक मोठं दान केलंय. मंदिराला देणगी, पाण्याची टाकी आणि स्वतःसाठी कानिफनाथांचा यज्ञ. आप्पा थक्क झाला. त्याने ठरवलं, आता नातं वैराचं नसेल तर भक्तीचं असेल. नंबर 7. रूपांतर. रघुनाथराव परत माळेवाडीला गेला. त्याने आपल्या जमिनीपैकी एक हिस्सा कानिफनाथ मंदिराच्या सेवी समितीला दिला. दरवर्षी मार्च महिन्यात कानिफनाथ जयंतीला मोठी पूजा, भजन, अन्नदान त्यांच्या घरून चालू झाला. माणूस जो मारणक्रियेच्या मार्गावर होता तो आता उद्धार, क्षमापणाच्या मार्गावर आला. नंबर 8. कानिफनाथ महाराजांचा संदेश. रघुनाथरावांचं जीवन बदललं. त्याच्या मुलांनी उच्च शिक्षण घेतलं. घरात शांती पसरली. पण त्यांनी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली. अघोरी मार्गावर दैवत असतं, पण निवड श्रद्धेची असावी. कानिफनाथ हे मूक पण जागृत दैवत आहे. कुठल्याही भक्तांचं रक्षण करणं हेच त्यांचं व्रत. मारण, उच्चाटन, वशीकरण हे तात्पुरते मार्ग आहेत. पण नाथसंप्रदायाचं अंतिम ध्येय स्वतःचा नाश नाही, तर अहंकाराचं विसर्जन आहे. शेवटची शिकवण. जेव्हा मन राग, सूड, अहंकार यांनी व्यापलेलं असतं तेव्हा तंत्र विनाश करतो. पण जेव्हा तेच मन भक्ती, पश्चाताप आणि क्षमेमुळे शुद्ध होतं तेव्हा तंत्र वंदनीय बनतं. कानिफनाथ महाराज म्हणजे अर्थांचा आधार आणि अज्ञानाचं प्रकाशात रूपांतर करणारा एक अनुभव. ओम श्री कानिफनाथाय नमः. तुमचा एखादा अनुभव असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID दिलेला आहे. तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच शेअर करा. तुमच्या अनुभवावर सुद्धा आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू.